नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ओयासीच्या ऑनलाईन प्लॅटफॉर्ममध्ये आपलं स्वागत आहे। या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत MS सेट परीक्षेचा नेमका कट ऑफ कसा लावला जातो, त्याचबरोबर MS सेट परीक्षा पास होण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागतात, मागील 6 वर्षाचा सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज कट ऑफ काय होता आणि 2026 मध्ये होणाऱ्या सेट परीक्षेचा एक्सपेक्टेड कट ऑफ किती असेल या संदर्भानं सविस्तर चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत, जेणेकरून कट ऑफच्या संदर्भानं, पासिंगच्या संदर्भानं, परीक्षेच्या स्वरूपाच्या संदर्भानं तुमच्या मनामध्ये ज्या शंका आहे त्या सर्व दूर होतील। पूर्ण व्हिडिओ बघा, जेणेकरून येणाऱ्या एक्झामसाठी तुम्हाला ही माहिती अत्यंत उपयुक्त ठरेल। सर्वप्रथम आपल्याला माहिती आहे की MS सेट परीक्षा जी आहे ही सेट परीक्षा 300 गुणांची असते। 2 पेपर असतात त्यामध्ये। पहिला पेपर जो आहे तो 100 गुणांसाठी असतो, ज्यामध्ये तुम्हाला 50 प्रश्न विचारले जातात। हा सर्वांसाठी एकच आणि अनिवार्य असतो, म्हणजे तुम्ही कोणत्याही विषयाचे असू द्यात, तुम्हाला पहिला पेपर जो असतो तो सर्वांसाठी अनिवार्य असतो। ठीक आहे। आता दुसरा पेपर जो असतो 200 गुणांसाठीचा, ज्यामध्ये 100 प्रश्न असतात, हा तुमचा जो विषय होता MAला किंवा पदव्युत्तर पदवीला त्या विषयाच्या संदर्भानं हा दुसरा पेपर असतो। म्हणजे पेपर पहिला आणि पेपर दुसरा मिळून 300 गुणांची ही एक्झाम असते। आता बऱ्याच विद्यार्थ्यांच्या मनामध्ये खूप सारे प्रश्न असतात की नेमकं पास होण्यासाठी किती मार्क्स घ्यावे लागतात। त्यांनी एक प्रोसिजर दिली आहे बघा, प्रोसिजर अँड क्रायटेरिया फॉर डिक्लेरेशन ऑफ रिझल्ट। ठीक आहे। त्यामध्ये त्यांनी स्टेप 1 दिलं आहे, टोटल क्वालिफाईंग स्लॉट, स्टेप 2 कॅटेगरी वाईज क्वालिफाईंग स्लॉट, स्टेप 3। ठीक आहे। तर इथे बघा त्यांनी एक साध्या म्हणजे आपल्याला थोडंसं तांत्रिक माहिती एक्स्ट्राची त्यांनी दिलेली आहे, परंतु पास व्हायचं सेट परीक्षेमध्ये म्हणजे किती मार्क्स घ्यायचे हे अगदी आपण साध्या आणि सरळ शब्दामध्ये समजून घेऊयात। स्टेप 1 मध्ये काय म्हणतात बघा ते, इट इज 6% of the appeared student, appeared candidates, appear for set in both the papers, which equals to total number of qualifying slots, minimum number of candidates for to be qualified। आता आपल्याला समजून घ्यायचे की ॲपियर कॅन्डिडेट्स म्हणजे नेमकं काय। ठीक आहे, या तांत्रिक बाबीतच ठीकच आहे, परंतु ॲपियर कॅन्डिडेट म्हणजे या टेबलद्वारे साध्या अगदी सरळ आपल्याला ते समजून घेता येईल। बघा, ज्यावेळेस तुम्ही हा पेपर द्याल ना, त्यावेळेस ॲपियर्ड एक लिस्ट बनवली जाते ॲपियर्ड कॅन्डिडेट्सची। ओनली ॲपियर्ड कोण कोण होईल बघा, ओपन आणि EWS जर स्टुडंट असेल तर त्यांना ॲपियर्ड लिस्टमध्ये जाण्यासाठी बघा, सेक्युअर्ड लिस्ट ॲटलिस्ट फॉलोइंग % ॲग्रिगेट मार्क्स इन टू द पेपर्स टेकेड टुगेदर, म्हणजे दोनही पेपर मिळून ओपन आणि EWS स्टुडंटसाठी 40% घ्यावे लागतील। म्हणजे 300 गुणापैकी 40% घ्यावे लागतील कुणाला, ओपन आणि EWSला। असे स्टुडंट ओपन आणि EWS जे स्टुडंट आहेत त्यांना 40% घ्यावे लागतील। ते फक्त ॲपियर्ड लिस्टमध्ये येतील। ॲपियर्ड म्हणजे पास नव्हे, लक्षात घ्या, आलं लक्षामध्ये, ते ॲपियर्ड लिस्टमध्ये येतील। आणि जे इतर कॅटेगरीचे स्टुडंट आहेत, म्हणजे जे इतर रिझर्व कॅटेगरी त्यांनी दिलेले आहेत, त्यांच्यासाठी 35% मार्क जरी असले तर ते सुद्धा ॲपियर्डच्या लिस्टमध्ये येतील। म्हणजे थोडक्यामध्ये ती ॲपियर्ड लिस्ट बनवतात, एक गुणवत्ता यादी बनवतात कॅटेगरी वाईज आणि सब्जेक्ट वाईज। जर तुम्ही ओपन EWS असाल तर तुम्हाला 40% घ्यावे लागतील 300 पैकी, आणि जर तुम्ही रिझर्व्ड कॅटेगरीचे स्टुडंट असाल तर तुम्हाला 35% घेतले तरी तुम्ही त्या ॲपियर्ड लिस्टमध्ये येतात। आता 40%च्या वरती आणि 35%च्या वरती या ॲपियर्ड लिस्टमधले पहिले 6% रिझल्ट दिला जातो। लक्षात घ्या, पहिल्या 6% रिझल्ट दिला जातो। तुम्ही ॲपियर्ड झाला म्हणजेच सेट पास झाला नाहीत, लक्षात घ्या। तुम्ही ॲपियर्ड झाला म्हणजे सेट क्वालिफाय झाला नाहीत।
ॲपियरला तर 40% म्हणजे 120 मार्क झाले आणि 35% म्हणजे 105 मार्क झाले. याचा अर्थ फक्त तुम्ही एक त्या लिस्टमध्ये आलात गुणवत्ता यादीमध्ये. आता त्याच्या सर्वात पहिले सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरीज वाईज कोणते 40%पेक्षा जास्त घेणारे आणि 35%पेक्षा जास्त घेणाऱ्यामधल्या विद्यार्थ्यांची एक लिस्ट बनवली जाते आणि त्याच्या पहिले 6% विद्यार्थ्यांचाच रिझल्ट दिला जातो. हे तुम्ही समजून घ्यायचं आहे. आता आपण जसं जसं इतर प्रत्येक इयरचा आपण कट ऑफ बघू त्यावेळेस तुम्हाला ॲपियर्ड स्टुडंट आणि क्वालिफाईड स्टुडंट याची संकल्पना कळेल. तत्पूर्वी तुम्हाला जर ओल्ड क्वेश्चन पेपर पाहिजे असतील सेटचे, ज्यामध्ये तुम्हाला आम्ही ओल्ड क्वेश्चन पेपरची एक सिरीज उपलब्ध करून दिलेली आहे. ओल्ड पेपर आणि मॉडेल पेपर, ज्यांना आपण सराव पेपर म्हणू, सराव पेपर. ठीक आहे, ओल्ड पेपर आणि सराव पेपर तुम्हाला उपलब्ध करून देण्यात आलेले आहे आपल्या ॲपमध्ये. आपले ॲप डाउनलोड करा, ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप, ज्यामध्ये तुम्हाला मॉडेल पेपरही सोडवता येतील. म्हणजे मॉडेल पेपर तुम्हाला ऑनलाईन सोडवता येईल, त्याचबरोबर त्याचा PDF तुम्हाला व्ह्यू करता येईल आणि प्रत्येक मॉडेल पेपरचा विश्लेषणाचा व्हिडिओ पाहता येईल. इथे सुद्धा तुम्हाला ओल्ड पेपर ऑनलाईन सोडवता येईल, त्याचबरोबर तुम्हाला त्याची PDF व्ह्यू करता येईल आणि प्रत्येक ओल्ड पेपरचा तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ देखील पाहता येईल. आपलं जे ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप आहे हे प्ले स्टोरवरून डाउनलोड करा, डायरेक्ट सर्च करा ओएसिस करिअर पॉईंट, जिथे तुम्हाला ओल्ड पेपर सेपरेट सिरीज दिलेली आहे आणि मॉडेल पेपर म्हणजे सराव पेपरची सेपरेट सिरीज दिलेली आहे. ॲपमध्ये तुम्हाला फीच्या संदर्भानं डिटेलमध्ये माहिती उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. जर तुम्ही ॲपमध्ये गेलात तर तुम्हाला फ्रीमध्ये 15 जून 2025चा पेपर सोडवण्यासाठी फ्रीमध्ये उपलब्ध करून दिला आहे आणि एक मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला फ्रीमध्ये उपलब्ध करून दिलेला आहे आपल्या ॲपमध्ये. तिथं जाऊन तुम्ही तो सोडवू शकता. आता आपण 15 जून 2025 रोजी जी पेपर झाली होती ना, त्या पेपरच्या कट ऑफच्या संदर्भानं थोडीशी चर्चा करूया. बघा 40वी परीक्षा झाली होती 15 जून 2025 रोजी. ठीक आहे, तर ते काय म्हणतं बघा, टोटल कॅन्डिडेट्स ॲपियर्ड झाले होते किती, 90,366, परंतु त्यातले क्वालिफाईड किती केले, 6,050. म्हणजे फक्त 6.69% त्या ॲपियर्ड स्टुडंटमधून पास केले. मग तुम्हाला आता समजलं का, आपल्याला फक्त ॲपियर्ड होऊन चालणार नाही, तर आपल्याला क्वालिफाईड होण्यासाठी त्या ॲपियर्ड होऊन त्या पहिल्या 6% येणं गरजेचं आहे. ही आहे आकडेवारी 2025ची. जर तुम्ही थोडंसं सब्जेक्ट वाईज आणि कॅटेगरी वाईज जर मार्क्सचा कट ऑफ पाहिला तरी ते तुम्हाला थोडंसं लक्षात येईल. बघा, आपण जर बघितलं तर मराठी जनरल कॅटेगरीचा रिझल्ट आला होता 50.67, SC कॅटेगरी 44.67. आपण फक्त मराठीची माहिती घेतो आहे. त्यानंतर ST 43.33, नंतर OBC 46.67, नंतर VJ, त्यानंतर DTA NCL 43.33, त्यानंतर NTB 46.67, NTC 46, NTD 46.67, ओपन EWS 44.67, SEBC 46, PWD 38.67 आणि ऑर्फन 36%. आता आपल्याला लक्षात येते की साधारणपणे जनरल कॅटेगरीचा रिझल्ट हा थोडासा 1-2% जास्त आलेला असतो आणि जे अदर रिझर्व कॅटेगरी आहेत याच्यापेक्षा 2-3% कमी जरी पडले तर आपल्याला सहजपणे ते लक्षात येतं आहे. ठीक आहे, मग तसाच आपल्याला हिंदीचाही रिझल्ट दिलेला आहे इथं, त्यानंतर इंग्लिशचा दिलेला आहे. मी तुम्हाला ही जी PDF आहे ही PDF आपल्या टेलिग्राम चॅनलला उपलब्ध करून देण्यात येईल किंवा तुम्ही इथं व्हिडिओ पॉज करून तुमचे रिझल्ट बघू शकता. परत एकदा इथं थांबू आपण, किंवा एखाद्या दुसऱ्या विषयाचा जर बघितला आपण, आता उदाहरणार्थ कॉमर्सचा जर बघितला आपण तर बघा कॉमर्सचा 64% जनरल कॅटेगरीचा. आता आपल्याकडे तो टेबल नाही आहे, त्यावरून तुम्ही त्यामुळे तुम्ही PDFचंच रीड करा. आता आपण बघूया 2024चा 7 एप्रिल 2024ला जो पेपर झाला होता त्यामध्ये बघा 1,09,250 विद्यार्थी ॲपियर्ड झाले होते आणि क्वालिफाईड झाले होते 7,273%.
6.66% रिझल्ट दिला होता त्यांनी. तर तुम्ही इथं जर बघितलं तर बघा, मराठी 48.67%, जनरल, SC 43.33%, ST कॅटेगरी 40.67%, OBC 44.67%, SBC 45.33%, त्याच्यानंतर VJ 42, NTB 42.67%, NTC 44, NTD 43.33%, ओपन EWS 44, SEBC 42.67%, PWD 38 आणि ऑर्फन 35.33. म्हणजे आपल्याला असं लक्षात येते. आता तुम्ही राहिलेले जे आहे हिस्ट्री, हिंदी, इंग्लिश, संस्कृत, उर्दू, विविध विषयाचे तुम्हाला इथं रिझल्ट दिलेले आहेत, कट ऑफ दिलेले आहेत. तुम्ही या PDF बघून घ्या. आपल्या टेलिग्राम चॅनलला किंवा आपल्या ॲपमध्ये सुद्धा शक्य झाल्यास तुम्हाला ती PDF आम्ही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न करूया. मागील 6 वर्षाचे कट ऑफ आहेत बघा. आता तुम्ही जर बघितला तर हा कट ऑफ आहे 2023चा, ज्यामध्ये टोटल कॅन्डिडेट्स ॲपियर झाले होते 1,01,257 आणि क्वालिफाईड केले 6,676. किती टक्के रिझल्ट दिला? 6.59%. म्हणून तर आपण प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो की आपण पहिल्या आपल्या कॅटेगरीमध्ये आणि आपल्या सब्जेक्टमध्ये पहिल्या 6% मी यावं, इतके मार्क्स मला घ्यायचे आहेत. ठीक आहे. तरी पण तुमच्या मनामध्ये शंकाच असते की मी किती मार्क्स घ्यायला पाहिजे. बघा, दरवर्षीचा रिझल्ट बघा आणि 2 ते 3% जनरल कॅटेगरीसोबत अशी तुलना करून त्याच्यापेक्षा यावर्षी 2% रिझल्ट वाढेल या संदर्भानं तुम्ही तेवढी टक्केवारी घेऊ शकता. त्यानंतर 2021चा टोटल कॅन्डिडेट्स ॲपियर्ड केले त्यांनी 79,771 आणि 5,297 क्वालिफाईड केले. रिझल्ट दिला त्यांनी 6.64% त्यांनी क्वालिफाईड केलेले आहेत. व इथं पण मराठीचा तोच रिझल्ट आहे 48.67%. नंतर हिंदीचा जनरल कॅटेगरीचा आहे 54, इंग्लिशचा आहे 54, संस्कृतचा आहे 60%, उर्दूचा 62%, हिस्ट्रीचा आहे 51.33%. ठीक आहे. तर ही सुद्धा तुम्ही PDF बघून घेऊ शकता. नंतर 2020ला जाहिरात आली होती, 21ला पेपर झाला होता. तर यामध्ये बघा त्यांनी 61,000च फक्त ॲपियर्ड केले होते. 61,000 त्यापैकी 4,000 समथिंग क्वालिफाईड केले. रिझल्ट दिला 6.73%. बघा तुम्ही मराठीचा कॉन्स्टंट रिझल्ट आहे बघा. मराठीचा 48.67, 43, 33. नंतर हिंदी, इंग्लिश, संस्कृत इथं विविध विषय दिलेले आहेत, ते तुम्ही बघून घेऊ शकता. नंतर 2019चा रिझल्ट दिलेला आहे. 79,000 समथिंग ॲपियर्ड केले, 5,415 क्वालिफाईड केले, म्हणजे 6.78% विद्यार्थी पास केले. मराठीचा जनरल कॅटेगरीचा रिझल्ट आहे 2019ला 47.33, हिंदीचा आहे 53.33, इंग्लिशचा आहे 57.33, संस्कृतचा आहे, थोडा संस्कृतचा रिझल्ट जास्त येतो बघा. ठीक आहे. म्हणजे इथे 6 वर्षाचं दिलं आहे बघा. तुम्हाला तर सर्व आपण ही माहिती एका व्हिडिओमध्ये घेणे शक्य नाही आहे. त्यामुळं तुम्ही काय करा, टेलिग्रामला किंवा आपल्या ॲपमध्ये याची PDF शक्य झाल्यास आम्ही तुम्हाला प्रोव्हाइड करू. टेलिग्रामला तर आहेच आहे. ठीक आहे. तर एक 2-4 विषयाची तुलना करू, म्हणजे अजून थोडंसं आपल्या काही गोष्टी लक्षात येतील. आपण जर MS सेट एक्झाम प्रिवियस 6 इयर जनरल कॅटेगरी कट ऑफ बघा, आपलं टार्गेटचे हे जनरल कॅटेगरीसोबत हवं. तुम्ही कोणत्याही कॅटेगरीचे असू देत, जनरल कॅटेगरीसोबतच आपण काय करूया, कॉम्पिटिशन करायचे. आता हे जनरल कॅटेगरीचे आपण रिझल्ट घेतलेले आहेत. मराठी, त्यानंतर इंग्लिश, हिस्ट्री, इकॉनॉमिक्स, सायकॉलॉजी आणि कॉमर्स. 2025चा मराठी आलता बघा 5.67. नंतर 2024 48.67, 2023 47, 20 48, 20 48, 19 47. इंग्लिशचा 2025ला 58, नंतर 57, 24ला, 23ला 56, 21ला 54, 20ला 54, 19ला 57. त्यानंतर हिस्ट्रीचा 58% रिझल्ट आला आहे 2025चा. नंतर इकॉनॉमिकचा 59,
सायकॉलॉजीचा 65%. परंतु सायकॉलॉजीचं जर बघितलं आपण 2024ला 62, 2023ला 60, 2021ला 58, 2020ला 54, 2019ला 54. ठीक आहे. म्हणजे प्रत्येक इयर वाईज जो कट ऑफ आहे तो बदललेला आहे. कॉमर्सचा पण बघा 2025ला 64%वर रिझल्ट आला आहे कॉमर्सचा, जनरल कॅटेगरीचा म्हणतो आहे आपण. यापैकी जे रिझर्व कॅटेगरी आहे त्यांना 2-2, 3-3 टक्क्यावर कमी, ओपनच्या तुलनेत 2-2, 3-3 टक्क्यावर कमी रिझल्ट लागतो. आता तुम्ही परत एकदा समजून घ्या, या आपण काय बोलायला लागलो होतं, 60%, 64%, 30%. तर ही जी आपली एक्झाम आहे ही किती आहे, 300 गुणांची आहे ना. तुम्ही एकदा समजूनच घ्या, लक्षामध्ये तुम्ही एकदा समजून घ्या की बाबा 150 गुण मिळाले 300 पैकी, तेव्हा मला मिळाले 50%. ठीक आहे. आपल्याला 60% मार्क घ्यायचे म्हणल्यावर किती टक्के लागतील, म्हणजे 160 गुण मिळाले तर ते होतील 53%. 170 गुण मिळाले 300 पैकी तर ते होतील 56%. त्यानंतर 180 गुण मिळाले तर ते होतील 60%. मग आता तुम्हाला अजून मार्क्स घ्यायचे तर तुम्ही 200चं टार्गेट ठेवा तुमच्या विषयानुसार. कारण याच्यामध्ये कसं आहे, संस्कृत, उर्दू, सायकॉलॉजी, पॉलिटिकल सायन्स किंवा अजून काही सब्जेक्ट तुम्ही लिस्टमध्ये बघा, यांचे रिझल्ट 65%, 60%, 64% रिझल्ट लागतात. पण तुम्ही तुमची कॅटेगरीज बघा, मागच्या 4 वर्षाचा रिझल्ट बघा, एवढा 6 वर्षाची बघायची गरज नाही. त्यानंतर तुमचा सब्जेक्ट बघा आणि त्यानुसार टार्गेट ठरवा. ओपन कॅटेगरीच्या तुलनेमध्ये तुमचं टार्गेट ठरवा. बघा, साधारणपणे 2% रिझल्ट पुढं जाईल असं तुम्ही टार्गेट जर ठेवलं तर निश्चितपणे, म्हणजे 2000, आता उदाहरणार्थ मराठीचा रिझल्ट 2025चा आला 50.67वर, तर तुम्ही असं ठरवा ना की जनरल कॅटेगरी किंवा मला 53% मार्क पाडवायचे आहेत. म्हणजे 53% मार्क पाडायचे आहेत म्हणजे मला मार्क किती घ्यावे लागतील, 160 मार्क घ्यावे लागतील दोन्ही पेपर मिळून, तेव्हा माझा रिझल्ट येईल. मग हे टार्गेट तुम्ही सर्वच जर कॅटेगरीच्या स्टुडंटनं ठेवलं तर मला वाटतं निश्चितपणे रिझल्ट येईल. बघा, एखादी वेळेस तो वाढवूही शकतो, आलं लक्षामध्ये, 53 म्हणून 54ही जाऊ शकतो. कारण असं झालं आहे ना, तुम्ही कोणतंही उदाहरण घ्या. बघा, कॉमर्सचा रिझल्ट 2024ला कितीवर आला, 59, आणि 2025ला 64वर रिझल्ट आला. म्हणून आपण वाढेल याच दृष्टिकोनातून अभ्यास पण करायचा आहे, नियोजन पण करायचं आहे. आणि तुम्हाला अभ्यास आणि नियोजन करण्यासाठी 2 महत्त्वाच्या गोष्टी आहेत. एक म्हणजे ओल्ड क्वेश्चन पेपर आणि दुसरं म्हणजे मॉडेल क्वेश्चन पेपर. आपण मागच्या 3 वर्षापासून मॉडेल क्वेश्चन पेपर घेतो आहे. ठीक आहे. ओल्ड क्वेश्चन पेपर आपण तर 2011 पासून बनवून टाकले, तर 2011 ते 2025 पर्यंत म्हणजे मागील 14 वर्षाचे ओल्ड पेपर तुम्हाला आम्ही आपल्या ॲपमध्ये प्रोव्हाइड केलेले आहेत. ठीक आहे. एक स्वतंत्र सिरीज तुम्ही जॉईन करू शकता ओल्ड पेपरची आणि मॉडेल पेपरची. ओएसिस करिअर पॉईंटचं ॲप डाउनलोड करा प्ले स्टोअरवरून, ओएसिस करिअर पॉईंट असं सर्च करा. तिथे सर्वप्रथम तुम्हाला एक पेपर फ्री आहे. बघा, एक ओल्ड पेपर फ्री दिला आहे. जसं ओल्ड पेपर म्हणजे मागील वर्षाचा म्हणजे 15 जून 2025चा तुम्हाला ओल्ड पेपर सोडवता येईल, व्ह्यू करता येईल आणि त्याचा व्हिडिओ पाहता येईल. त्याचबरोबर एक मॉडेल पेपरसुद्धा तुम्हाला फ्री दिला आहे. मॉडेल पेपर क्रमांक 1 तो तुम्हाला सोडवता येईल ऑनलाईन पद्धतीनं, PDF व्ह्यू करता येईल आणि त्याची तुम्हाला विश्लेषणाचा व्हिडिओ देखील तिथं उपलब्ध करून देण्यात आलेला आहे. मला वाटतं हा थोडा व्हिडिओ लॉंग झाला, परंतु तुमच्या मनामधल्या ज्या डाऊट्स आणि ज्या शंका आहेत त्या निश्चितपणे दूर झाल्या असतील. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, आपल्या सर्व मित्रांना पाठवा. धन्यवाद.